टिफिनसाठी उशीर झाला आणि पटकन भाजी बनवायची आहे तर आपण लगेचच बनवू शकतो चवळीची भाजी। अगदी 10 मिनिटात तयार होते आणि काही बनवण्यासाठी काही जास्त दुसरं सामग्रीही लागत नाही। याला फक्त लसूण आणि मिरची लागते आणि मीठ, बस याच्यामध्ये ही भाजी अगदी चविष्ट होते। तर चला बघूया आपण ही भाजी कशी बनवायची। तर इथे मी मोठ्या जोड्या आणल्या होत्या घट्ट भरून अशा, तर त्याचे फक्त मी पानं तोडून घेतले आहे आणि दांडी आपल्याला वापरायचे नाही। तर हे पानं आपल्याला छान काढून घ्यायचे आहे आणि इथं मी घेबलीमध्ये टाकले आहे हे पानं। आता हे पानं आपल्याला 2 ते 3-4 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। लक्षात घ्या आपल्याला हे धुवूनच टाकायचे आहे। यामध्ये फारच माती आणि रेती असते जी पाण्यामुळे त्याच्यावरती उडत असते, म्हणून आपल्याला 4-5 पाण्याने छान धुवून घ्यायची आहे। आणि लक्षात ठेवा आपण हे पाण्यातून काढल्यानंतर 2-3 वेळेस हाताने असं निपून घ्यायचं, म्हणजे कारण ह्या भाजीमध्ये ना खूप जास्त पाणी राहतं, त्यामुळे आपल्याला छान असं निथळून घ्यायची भाजी। तर इथं मी चाळणीमध्ये निथळायला ठेवली आहे। तर इथे 4 मिरच्या मी छान कापून घेतल्या आहेत, त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या छान कापून घेतल्या आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहे। भाजी निथळते आहे तोपर्यंत आपण तवा ठेवूया। तवा ठेवून नंतर गॅस आपल्याला अगदी मीडियम मध्ये करायचा आहे आणि तेल टाकायचं आहे आपल्याला 1 पडी। तर लक्षात घ्या आपल्याला तेलही जास्त वापरायचं नाही, अगदी कमी तेलामध्ये ही भाजी होते आणि खूप चविष्ट बनते। तर तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे अगदी मीडियम मध्ये। तर लसूण आपल्याला आता तेल तापल्यानंतर टाकून घ्यायचं आहे। तर लसूण परतायला टाकल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा। लक्षात घ्या गॅस मोठा नाही करायचा, आपल्याला कोणतीच गोष्ट ही करपू नाही द्यायची आहे। त्यानंतर लगेचच मिरची टाकून घ्यायची आहे। मिरच्या ही छान होत आहे तोपर्यंत आपण वरतून भाजी टाकायची आहे। ही भाजी आपण बनवणार आहोत अगदी कमी गॅसवरती बनवायची आहे, जेणेकरून आपल्याला फ्लेम जे आहे ते अगदी कमी ठेवायचे, त्याच्यामुळे आपल्याला भाजीला एक नवीनच स्वाद येतो। तर आपल्याला लक्षात घ्या आता मीठ टाकायचं आहे। तर मीठ टाकताना अगदी थोडं टाकायचं आहे, कारण ही भाजी जी तुम्हाला दिसत आहे तव्यावरती ती अर्धी सुद्धा राहत नाही, अगदी 1/4 होऊन जाते। तर त्याचप्रमाणे आपण अगदी थोडं मीठ टाकायचं आहे आणि मीठ याच्यासाठी टाकायचं की ही भाजीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच ही भाजी शिजते, म्हणून आपण अगदी कमी प्रमाणात इथं मीठ टाकणार आहोत। आता मीठ टाकून झालेलं आहे, तर मी वरतून झाकण ठेवते। झाकण अगदी 2-3 मिनिटासाठी मी ठेवलेलं आहे। तर आता बघूया आपण। तर तुम्ही बघू शकता किती सारं पाणी या भाजीला सुटलेलं आहे। तर आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस एकदम मी लो ठेवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता पाणी किती आलं आहे खाली आणि लसूण मिरची सुद्धा करपलेली नाही, अगदी छान झालेले आहे। तर अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे। तर आपण ही भाजी जी आहे ना ती फैलून घ्यायची आहे। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला की माझे जे व्हिडिओ आहे ते वारंवार बघायला मिळतील आणि छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे। तर ही भाजी आपण टिफिनला देऊ शकतो आणि खाण्यालाही अगदी टेस्टी आणि हेल्दी आहे आणि हिवाळ्यामध्ये तर खूपच छान मिळते। तर आपण ही भाजी नक्की बनवा, खूप छान लागते आणि मुलांनाही आवडते। तर यामधलं पाणी आपल्याला कमी होऊ द्यायचं आहे। तर गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे, आपल्याला वाढवायचा नाही। जर तुम्ही गॅस वाढवला तर ही भाजी करपते आणि त्याची टेस्टही बदलते। अगदी 10 मिनिटात तयार होते, काहीच वेळ लागत नाही, अगदी आरामात तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि काही घाई वर्दळ होत नाही टिफिनसाठी। तर तुम्ही बघू शकता की 2-3 मिनिटातच हे पाणी अगदी सुकून गेलेलं आहे। तर मी ह्या भाजीला परत हलवून घेते। तर हलवून झाल्यानंतर परत मी ह्या भाजीला थोडंसं पसरवून ठेवणार आहे तव्यावरती आणि तव्यावरती पसरल्यानंतर तसंच मी 2 ते 3 मिनिटं तिला शिजू देणार आहे, जेणेकरून तिला थोडासा क्रिस्पीपणा येईल आणि खाण्यालाही अगदी छान लागते। तव्यावरची थोडंसं त्याला स्वाद येईल करपण्याचा, म्हणजे अगदी मीडियममध्ये। तर तुम्ही बघू शकता भाजी अगदी तडतडायला लागली, त्याचं तेल जे आहे अगदी दिसायला लागलं आहे आणि भाजी आपली रेडी झालेली आहे। तर ही अशी भाजी अगदी 10 मिनिटात तयार होणारी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत, तोपर्यंत नमस्कार।